कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पण तुमचं आता 6 जणींना समजा एकत्र बसवलं आणि सांगितलं की या 6 जणींमध्ये व्यवस्थित विचार करा आणि सगळ्यांनी मिळून एक निर्णय घ्या की याच्यात कोणी सोबत पहिला बदल केला पाहिजे, तर कोणाचं नाव सांगा? कोमल। कोमल एकमताने? का हो एवढ्या मैत्रिणी डायरेक्ट नाव का घेताय? खूप जास्त तापटच आहे मी। तुम्ही पटकन राग येतो। पटकन म्हणजे अगदी पटकन। आम्ही काय ठरवलं असेल तर त्याच्या अपोजिट ती सगळं वागत असते। ठरवल्याच्या अपोजिट? तिचंच म्हणणं ती खरं करते। तिच्या म्हणण्यानंच जायचं। आम्ही ठरवले, आम्ही 5 जणींचं एकमत झालं आणि आमच्या मतानं जर जायचं असेल नाहीच मग राग आला लगेच राग येतो। मग असं करता तुम्ही? आणि राग आला की महिना बोलायचं पण नाही। हो काय हो, एक महिना बोलत नाही? मेसेज केले तरी रिप्लायच द्यायचं नाही, इग्नोर करायचं। का असं करता? नाही, असं एकदम पटकन एवढं मॅनेजमेंट केलेले असते आणि पटकन चेंज केलं की राग येतो। हा आजचा भाग बघतील तेव्हा मिस्टर खुश होतील। मिस्टर, सासूबाई, सासरे तिघही खुश होते। होय ना? मला आमच्या मनातलं ह्या बोलतायत। रोज भेटता? हो। म्हणजे सकाळी उठल्यावर तोंड सगळ्यांचं एकमेकाचं बघा बसलं म्हणजे बोलणं चालणं भेटणं होतंय। जवळच राहता तुम्ही? समोरासमोर? मग दरवाजा उघडल्यावर एकमेकीला बरं तुम्हाला कळतं ज्या वेळेला तो दरवाजा उघडतो तेव्हा आज हिचं काहीतरी गडबड आहे, हिच्या घरात काहीतरी प्रॉब्लेम झालाय, हिचं जरा मूड बरोबर नाहीये, हे कसं कळतं तुम्हाला? आवाज येतो। कॉलनीत एकदम तुमच्याकडे जास्त आवाज या 6 जणींमध्ये कोणाच्या घरात? कोमलच्या घरात। तुमचं नाव कोमल आहे? कुठेही काही प्रश्न विचारा, कोमल। आज म्हणजे मिस्टर मित्रांना पार्टी देतील बघा। आज सगळ्यांनी ठरवलंय मला टार्गेट करायचं। टार्गेट नाही करू शकत, त्यांचं तेवढं कसं खूप प्रेम पडेल त्यांचं सगळ्यांचं। म्हणूनच त्यांच्या उठता बसता त्यांना हे केलं तर कोमलला काय वाटेल? आणि सर आमच्या ग्रुपची शान पण हीच आहे खरं सांगायचं तर। हिला विचारल्याशिवाय काहीच होत नाही। जरी आम्ही ठरवलं ना काहीतरी प्लॅन करायचं हिला सोडून, पण हिला आम्हाला विचारावंच लागतं काही पण गोष्ट असते, छोटी मोठी कुठली सुद्धा। म्हणजे तुम्ही काही प्लॅन असे केलेले आहेत जे ह्यांना विचारलेले नव्हते। ह्यांनी 5 जणी पण ते सक्सेस झालेच नाहीत ना आमचे। सक्सेस झाले नाहीये। बरोबर आहे, मग तुम्ही चिडणार या 5 जणी मिळून प्लॅन करतायत काहीतरी तुमच्या पाठी। काय तुमच्या ग्रुपचं वैशिष्ट्य असं वाटतं तुम्हाला? का तुम्ही इतक्या दिवस एकत्र आहात? जास्त म्हणजे सारखं म्हणजे अबोला वगैरे कोण धरत नाहीत, मतलब सगळेजण समंजसपणानेच गोष्टी पुढे नेतात। नाही तर एकच महिना बोला। आमचा बीसीचा ग्रुप आहे। आमचं बीसीचा ग्रुप आहे, आमचं मंथली बीसी पण असते। त्याच्यात आम्ही 6 जणी अजून आमच्या सासूबा पण आमच्या ग्रुपमध्ये आहेत। सासूबाई पण आहेत? बीसीच्या ग्रुप सगळ्यांचा पण वेगळा ग्रुप आहे। सगळ्यांच्या फ्रेंड आहेत। तुमच्या ग्रुपमध्ये जास्त ऊर्जा आहे की सासूबाईंच्या ग्रुपमध्ये जास्त एनर्जी आहे? सासूबाईंच्या। त्यांचा कसं जुना आहे ना एकदम, त्यामुळे त्यांच्यात एकत्र राहतात ना सासूबाई आमच्या। आम्ही आता राहायला झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।